कैलासवासी सौभाग्यवती हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन यांच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता। प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार यांनी प्रास्ताविकात या पुस्तकातून शाहूंच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी यांना प्रदान करण्यात आला। तसंच राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। दरम्यान स्वाती कोरी यांनी पुरस्काराच्या रक्कमेत स्वतःकडील 5,000 रक्कम घालून 10,000 रुपये बालकल्याण संकुलाला देत असल्याचं जाहीर केलं। यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शाहू फुले आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपुढे पोहोचवण्याचं काम जे.के. पवार करत असल्याचं सांगितलं। सध्याचं युग हे डिजिटल युग आहे। डिजिटल फुटप्रिंटवर हा महापुरुषांचा इतिहास, त्यांचे पुरोगामी विचार येणं गरजेचं आहे। महापुरुषांनी देशाला, राज्याला घडवण्याचं काम केलं। त्यांचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणं आपली जबाबदारी आहे असं नमूद करत सध्याच्या सरकारनं राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श घेऊन अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं प्रतिपादनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। पवार सर म्हणले तसं पेटंट हा शब्द आता प्रचलित झाला, परंतु त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्या पेटंटच्या संदर्भातली भूमिका घेतली। उद्योग व्यवसाय या कोल्हापूरमध्ये उभा राहायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली। सहकार क्षेत्राला चालना दिली। किंबहुना शेती अडचणीत असताना काय करावं यावर जे.के. पवार सरांनी 3 पानं लिहिलेले आहेत। शाहू महाराजांनी काय अपेक्षित करावं मी तेवढे झेरॉक्स करून आता मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे। कारण की त्या काळात शाहू महाराजांनी शेतकरी अडचणीत आल्यावर, संकटात आल्यावर काय केलं पाहिजे ही दूरदृष्टी त्या काळामध्ये जी शाहू महाराजांनी ठेवली, सुदैवाने ती आता ठेवावी अशी आमची अपेक्षा असणार आहे। माजी आमदार के.पी. पाटील यांनी महाराष्ट्र राजर्षी शाहूंच्या विचारांनी प्रेरित झालेला असल्याचं सांगितलं। पुरस्काराला उत्तर देताना प्राध्यापिका स्वाती कोरी यांनी हा पुरस्कार समाजासाठी काम करायला आणखी बळ देईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी डॉक्टर बसवेश्वर चेंडगे, ज्येष्ठ विचारवंत सुरेश शिपूरकर यांनीही विचार मांडले। यावेळी बी.ए. पाटील, विजय पवार, वसुंधराताई पवार, प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील, राजकुमार पवार डफळे, शकुंतला पाटील, डॉक्टर दिग्विजय पवार, श्रद्धा पवार, बबन रानगे, मंजुश्री पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।